नमस्कार सर्वांना. आज नवरात्रीचा 5वा दिवस. 5व्या दिवशी आपण स्कंदमाता ह्यांची पूजा आणि आराधना करत असतो. तर ज्यावेळेस भगवान कार्तिकेयांना माता पार्वतीने जन्म दिला, त्यावेळेस माता पार्वतीला स्कंदमाता असे म्हटले गेले, कारण भगवान कार्तिकेयांचं दुसरं नाव स्कंद असेही आहे. तर माता पार्वती म्हणजे स्कंदमाता यांना चतुर्भुजा, पद्मासिनी असेही म्हणतात, कारण त्यांच्या 4 भुजा असतात. तर 2 भुजांमध्ये कमळाची फुले, एका भुजेमध्ये त्यांनी भगवान कार्तिकेयांना आपल्या मांडीवर पकडलेलं आहे आणि एक भुजा त्यांच्या अभयमुद्रेत असते, त्यामुळे त्यांना चतुर्भुजा असेही म्हटलं गेलं आहे. आणि त्या कमळावर बसलेल्या असतात, त्यामुळे त्यांना पद्मासिनी असे म्हणतात. तर त्यांचे हे प्रेमळ आणि वात्सल्याने भरलेले स्वरूप खूपच सुंदर आणि मनमोहक असे आहे. तर आजच्या नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता पार्वती यांची म्हणजे स्कंदमाता यांची पूजा आणि आराधना केल्याने आपल्याला शांती, समृद्धी आणि कुटुंब सुख प्रदान होते. तर तसेच भगवान कार्तिकेयांचाही आशीर्वाद लाभतो. ज्यावेळेस आपण स्कंदमाता यांची पूजा करतो, तर थेट आपल्याला भगवान कार्तिकेयांचा आशीर्वाद लाभतो.